श्लोक 33 आणि 34 या दोन्हीचा आपण आता एकत्र विचार करणार आहोत. भगवंताने सांगितलेले सर्व तत्त्वज्ञान ऐकल्यानंतर अर्जुनाच्या मनात जी शंका उत्पन्न झाली तर ती अर्जुन भगवंताला सांगत आहेत. म्हणून अर्जुन उवाच श्लोक 33 योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिरां. श्लोक 34 चंचलं हि मनः कृष्ण प्रमाथी बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करम्. अर्थ, अर्जुन म्हणाला, हे मधुसूदना, समत्व बुद्धीने प्राप्त होणारा जो हा योग तुम्ही मला सांगितला तो माझ्या मनामध्ये होण्याचा उपाय मनाच्या चंचलपणामुळे मला जमेल असे काही दिसत नाही. साम्य बुद्धीसाठी मनाची एकाग्रता हवी आणि ती तर अर्जुनामध्ये नाही आहे आणि त्याला योग साधणे अवघड आहे असे वाटू लागते आणि म्हणूनच तो भगवंताला तसं सांगत आहे. श्लोक 34 हे कृष्णा, मन हे चंचल, बलिष्ठ व अत्यंत दृढ आहे आणि त्याचा निग्रह करणे म्हणजे जणू काही वाऱ्याची मोट बांधणे इतकेच अवघड काम आहे. मनाच्या चंचलपणामुळे योग साधणे शक्य होणार नाही असं अर्जुनाला वाटतंय आणि तसं त्यांनी भगवंताला सांगितलं सुद्धा आहे. विवरण: भगवंताने सांगितलेला हा साम्ययोग ऐकायला खूप छान आणि वरवर पाहता अगदी सोपा आहे. पण अर्जुन स्वतःबद्दल साशंक आहे. त्याचे मन चंचल तर आहेच आणि तो आत्ता द्विधा मनस्थितीत सुद्धा आहे. रणांगणावर मोठ्या उत्साहाने आलेला अर्जुन काही क्षणातच गलित गात्र होऊन युद्ध सोडून जाण्याची भाषा करायला लागला. साम्यबुद्धी मनात असण्यासाठी मनाचा कणखरपणा गरजेचा आहे. अर्जुन तर द्विधा मनस्थितीत आहे. तो पापाच्या भीतीने भांबावलाय, घाबरलाय. त्यामुळे भगवंताने सांगितलेला हा साम्यभाव त्याला स्वतःला पेलणार नाही आणि याची जणू त्याला खात्रीच पटली होती. म्हणून तो पुढील श्लोकात श्रीकृष्णाला म्हणतोय की देवा, मन चंचलच असते, शिवाय ते मंथन करणारे बलवान सुदृढ आहे, ते वाऱ्यापेक्षा चपळ आहे आणि त्याला एका जागी स्थिर करणे मला तर फारच कठीण वाटते आहे, किंबहुना ते अगदी अशक्यच आहे. या श्लोकात मनाच्या चंचलतेबरोबरच मनाच्या शक्तीचेही वर्णन केलेले आहे. समबुद्धी ठेवून कौशल्ययुक्त जे कर्म केले जाते त्याचे नाव साम्ययोग असे असून जेव्हा मन स्थिर होईल तेव्हाच हा योग सिद्ध होऊ शकतो. आपल्याला कोणतेही चांगले काम करायचे असेल तर त्यासाठी मनाची स्थिरता अत्यंत गरजेचीच असते. मन स्थिर नसेल तर कोणतेच काम नीट होत नाही. हा आपला दैनंदिन व्यवहारातील सुद्धा अनुभव आहे. प्रपंचातील व्यवहारसुद्धा मनाच्या चंचलतेने बिघडतो. मग परमार्थ बिघडेल यात काही संशय घ्यायचं कारणच नाही. म्हणूनच अर्जुनाने सांगितल्याप्रमाणे सामान्य लोकांना मनाच्या चंचलतेमुळे योग साधणे शक्य होत नाही आणि ते मन स्थिर केल्याशिवाय मानवाची उन्नती पण होत नाही किंवा त्यांचा कोणताच प्रयत्न सिद्धीला जात नाही. 34व्या श्लोकात मनाचे वर्णन पुढील प्रमाणे केले आहे. मन चंचल व अस्थिर आहे. ते बलवत म्हणजे बलवान आहे, सामर्थ्यवान सुद्धा आहे. दृढ म्हणजे सुदृढ आहे, विलक्षण प्रबल असे आहे. प्रमाथी म्हणजे मंथन करणारी, खळबळ माजवणारी आहे आणि म्हणूनच त्याचा निग्रह करणे फार मोठे कठीण आहे. येथे सुदुष्करम असा शब्दप्रयोग केलेला आहे. मनाबद्दल उपनिषदात आलेले वर्णन थोडक्यात पुढील प्रमाणे आहे. जे हृदय तेच मन, प्राण आणि ब्रह्म यांचा दूत म्हणजे मन. मन ही अवरोध करणारी देवता आहे. ते तेज अथवा ज्योती आहे, गतिरूप आहे, महाशक्तीसुद्धा आहे. मन अन्नमय आहे व ते प्राणाशी बांधलेले आहे. आत्म्यापासून मन होते. हे मन म्हणजेच दिव्य नेत्र आणि म्हणूनच अर्जुनाला भगवंत म्हणतात, दिव्यं ददामि ते चक्षुः. मनाला दिलेली शक्ती भगवंताने जागृत केली आहे. ते अनंत असून सामर्थ्यवान सुद्धा आहे. सर्व संकल्प मनातच येतात. शरीररूपी रथाचा नियंता सुद्धा हे मनच आहे. मन दोन प्रकारचे असते.
आणि ते विरोधी गुणांनी युक्त आहे. जसे सुष्ट दुष्ट, निर्मल मलिन, निश्चल चंचल, मित्र शत्रू, कठोर कोमल याची शक्तीसुद्धा अफाट आहे आणि ते शरीराचे अंतर्बाह्य सर्व व्यापारावर नियंत्रण ठेवते. म्हणूनच याला मनोदेव असे म्हटलेले आहे. निर्विकल्प, नित्यशुद्ध व सर्व साक्षी अशा साम्य स्वरूपी कल्पना व भेद नसताना अज्ञानाने दृश्यरूपी भेद किंवा सृष्टीचा उठाव करते ते मन, ते विश्वमन होय. हे जरा अवघड वाटतंय ना, पण आहे, आता त्याला काही इलाज नाही. तर आत्म्याचे शेजारी राहून वस्तुमात्रांचा संकल्प करते ते मानवी मन. द्वैत कल्पनांचा भास उत्पन्न करून निरनिराळे भेद ओळखण्याचे जे स्वाभाविक सामर्थ्य आहे तेच मन आहे. म्हणूनच भगवंतांनी 10व्या अध्यायात मनाला स्वतःची विभूती आहे असे सांगितले आहे. इंद्रियाणा मनश्चास्मी. नवल लाघवी कैसे मन, शुद्धी उपजवी मीपण, चिद्रूपा लाउनी जीवपण, सुख दुःखे जाण भोगवी. मनामध्ये एवढे सामर्थ्य व विरोधी गुण स्वभाव पंचमहाभूतांपासून आलेले आहेत. जसे पाणी जीवन म्हणून सर्व सृष्टीला तारक आहे, पण तेच पाणी प्रलयकाली या सृष्टीला बुडवणारे म्हणजे मारक आहे. अगदी तसेच मनाचे आहे, ते उद्धारक आहे आणि तेच माणसाला अधोगतीला नेऊन नाशसुद्धा करणारे आहे. मात्र आपल्या बुद्धीचे योगाने या मनावर ताबा मिळवला तर ते आपण सांगू तसेच वागते. म्हणून ज्ञानदेवानी या मनाचं वर्णन करताना पुढील ओवी फार सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितलेली आहे. ते म्हणतात की अफाट समीरणा आपैतेपण शहाणा केले जैसे विंजणा निर्मुन्या. ते म्हणतात की अफाट अशा वाऱ्याला शहाणपणाने, म्हणजे माणसाने शहाणपणाने बुद्धीने एका पंख्याची निर्मिती करून आपल्याला त्या वाऱ्याला आपल्या ताब्यात ठेवलेले आहे. आणि ही ओवी 18व्या अध्यायात आहे आणि ओवीचा क्रमांक आहे 1618. म्हणून भले का बुरे किंवा चांगले का वाईट हे ज्याचे त्यांनी ठरवावे. मन हेच बंधमोक्षाचे कारण आहे. ते ईश्वराचे सामर्थ्य सुद्धा आहे. मनाला निर्विकल्प केले पाहिजे. मनाचा मल नाहीसा करणे हेच तर खरे स्नान आहे. जशी आपण शरीराची स्वच्छता करतो तशीच मनाची सुद्धा करायला हवी. मनाला स्वाधीन ठेवायला हवे. हे सर्व जरी खरे असले तरी कधीकधी मनाला भ्रांती निर्माण होते. स्वतःला विद्वान म्हणवणारे लोक विषय प्रपंचात सहजच खेचले जातात. त्यालाच सुख मानून ते त्यातच रममाण होतात. म्हणून ज्ञानदेव या अशा विद्वान लोकांचं वर्णन करताना म्हणतात, ऐके या परी ते दीक्षित, यजुनी माते याचित स्वर्ग भोगू. परमेश्वराची भक्ती करून ते मनात मात्र स्वर्ग भोगाची इच्छा करतात आणि शिवाय ते सुख नाशिवंत आहे हे त्यांना माहिती सुद्धा असतं. तर काही वेळा साधक बळच इंद्रियांचा संयम करायला जातो, पण मनात मात्र विषय सुखाबद्दल त्याच्या सतत आसक्ती जागृत असते. अशाचा संयम फार काळ टिकत नाही. परंतु जो मनाने इंद्रियांचा संयम करतो तो सुखाने राहू शकतो. या मनाचे गीतेत खालीलप्रमाणे वर्णन केलेले आहे. मन हे 6वे ज्ञानेंद्रिय आहे. त्याची विषय भोगाकडे धाव असतेच. ते भ्रांती निर्माण करणारे सुद्धा आहे. बळजबरीने याचा संयम करता येत नाही. तसा प्रयत्न केला तर त्याचा काही उपयोगही होत नाही. मात्र सुविचाराने हळूहळू संयम करावा. मनाला सम म्हणजे चांचल्य विरहित करावे. भोगकामनांचा विचारपूर्वक त्याग केल्यास ते निश्चल होत जाते. ईश्वर भक्तीने मनाला शांतीसुद्धा प्राप्त होते. सातत्याने प्रयत्न करून यास संयमित करता येते. वरील दोन्ही श्लोकात अर्जुनाने आपल्या सर्वांचीच अडचण भगवंतांना सांगितलेली आहे आणि ती म्हणजे की हे मन खूप चंचल आहे आणि तेथे साम्य बुद्धी स्थिर होऊ शकत नाही. भगवंताने अर्जुनाला मन स्थिर करण्यासाठी मी काय करू असे विचारले आहे आणि त्याच्यावरचा उपाय भगवंत पुढील श्लोकात सांगणार आहेत. ते आपण नंतर पाहूया. इथे थांबूया.